गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. मायक्रोबियल मेटाबॉलिझम आपण काही लास्ट लेक्चर्समधून मध्ये स्टार्ट केलं होतं. तर हे मायक्रोबियल मेटाबॉलिझममध्ये जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये असं बघितलं होतं की कॅटाबॉलिक अँड ॲनाबॉलिक रिॲक्शन्स अँड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ एनर्जेटिक्स. ओके, तर यामध्ये फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ एनर्जेटिक्समध्ये दोन प्रिन्सिपल्स बघितले होते, एक्झर्गोनिक अँड एंडर्गोनिक रिॲक्शन्स. जस्ट एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये काय होतं, तर एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी तयार होते, आणि एंडर्गोनिक रिॲक्शन्समध्ये एनर्जी तयार झालेली एनर्जी यूज केली जाते, जसं आपण असं बघितलं होतं. ओके, तर या लेक्चर्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जस्ट आपण फर्स्ट लेक्चर्समध्ये पण बघितले की कॅटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये एनर्जी तयार होते फ्रॉम मॅक्रोमॉलिक्युल्स टू काय होतं की ज्यावेळी सेल न्यूट्रियन्स घेते त्यावेळी मॅक्रोमॉलिक्युल्स असणार आहेत, त्या मॅक्रोमॉलिक्युल्सच्या फॉर्ममध्ये न्यूट्रियन्स असणार आहेत, आणि त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून स्मॉलर मॉलिक्युल्स किंवा सिम्पलर मॉलिक्युल्स तयार होतात, आणि केमिकल बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, तिथं ATP जनरेशन होतो किंवा एनर्जी तयार होते बिकॉज ऑफ द ब्रेकडाऊन ऑफ केमिकल बॉन्ड. तर हे कॅटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये होतं असं बघितलं होतं. त्याचबरोबर एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये सुद्धा सेम प्रिन्सिपल आहे. तर ॲनाबॉलिक रिॲक्शन्समध्ये काय बघितलं होतं की सेल काय करते की बाय युझिंग एनर्जी स्मॉलर मॉलिक्युल्स टू फॉर्म अ मॅक्रोमॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल, अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन मॉलिक्युल्स, फॅटी ॲसिड्सपासून लिपिड किंवा कार्बोहायड्रेट्सपासून पॉलिसॅकराइड्स, असे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स किंवा कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स सेल तयार करते, आणि हे सगळे कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत ॲज अ सेल्युलर कॉम्पोनंट्स म्हणून असणार आहेत सेलचे. तर हे तयार करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट ऑफ केमिकल बॉन्डसाठी आपल्याला सेलला एनर्जीची गरज असणार आहे, आणि ही एनर्जी जी कॅटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये किंवा एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये जी एनर्जी तयार झालेली आहे इन द फॉर्म ऑफ ATP, तर ही ATPच्या फॉर्ममध्ये असलेली एनर्जी इथं एंडर्गोनिक किंवा ॲनाबॉलिक रिॲक्शनमध्ये ही एनर्जी यूज केली जाते, असं आपण कंटिन्युअसली बघत आलो. ओके, म्हणजे एनर्जी तयार होती किंवा ATP हा एनर्जीचा मॉलिक्युल तयार होतो. आता कंटिन्युअसली असं सांगत आले की ATP तयार होते किंवा एनर्जी तयार होते, म्हणजेच नक्की हा ATP मॉलिक्युल कुठं याचं फॉर्मेशन होणार आहे किंवा कोणत्या मेथड्सनी हा एनर्जीचा मॉलिक्युल तयार होणार आहे. तर ह्या लेक्चर्समध्ये आपल्याला ATPचं फॉर्मेशन कसं होतं ते बघायचं आहे. सो लेट्स वी स्टार्टेड अवर फर्स्ट पॉईंट. ओके, ATP जनरेशन बाय सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. ओके, तर अशा दोन ATP जनरेशनसाठी किंवा ATP मॉलिक्युल तयार होण्यासाठी अशा दोन मेथड्स सेल यूज करते. फर्स्ट आपण आहे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, अँड नेक्स्ट मेथड आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, तर फर्स्ट आपण बघूया की सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणजे काय. ओके, दिस इज मेकॅनिझम ऑफ ATP प्रोडक्शन फ्रॉम ADP. काय सांगितलेलं आहे फर्स्ट पॉईंटमध्ये, दिस इज द मेकॅनिझम ऑफ ATP प्रोडक्शन फ्रॉम ADP बाय अ डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट ग्रुप फ्रॉम अ फॉस्फोरायलेटेड इंटरमिडिएट मेटाबॉलिक कंपाऊंड इन अन एक्झर्गोनिक कॅटाबॉलिक पाथवे. जसं आपण बघितलं एक्झर्गोनिक पाथवेमध्ये की जसं एक्झर्गोनिक कॅटाबॉलिक पाथवेमध्ये बघितलं की सेल मॅक्रोमॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करून ATP फॉर्म होतो. कशापासून तयार होणार आहे, तर ॲडेनोसिन डायफॉस्फेट कंटेनिंग 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फेट, त्याच्यापासून ATP तयार होतं, म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, कशामुळे होणार आहे, तर ट्रान्सफर ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट ग्रुप. ॲडेनोसिन डायफॉस्फेट हा मॉलिक्यूल काय करतो की एक फॉस्फेट ग्रुप किंवा त्याच्यामध्ये एक दुसरा एक एनर्जी मॉलिक्यूल म्हणून फॉस्फेट ग्रुप असणार आहे. तर तो काय केला जातो की तर एक दुसरा किंवा हे जे फॉस्फेट ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक नवीन फॉस्फेट ग्रुप किंवा एनर्जी फॉस्फेट ग्रुप येऊन ॲड होतो बिकॉज ऑफ
फॉस्फोरायलेटेड इंटरमिडिएट मेटाबॉलिक कंपाऊंड. ओके, तर अशा पद्धतीनं ADPचं कन्व्हर्जन कुठं होणार आहे, ATP मध्ये होतं. ओके, तर हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आपण बघायला लागलोय आणि याच्यामध्ये एक फॉस्फेट ग्रुप ऍड झाल्यामुळे काय होणार आहे, त्याचं ATP मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ओके, तर मी एक डायग्राम इथं ऍड केलेली आहे, तुम्ही इथं बघू शकताय की इथं जी डायग्राम दाखवली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट हा जो पोर्शन दाखवलेला आहे तो एन्झाईमचा पोर्शन आहे. ओके, आणि हे जे आहे सबस्ट्रेट आहे. आता मोस्टली आपल्याला एक हे माहिती आहे की एन्झाईम काय काम करतात, रिॲक्शन कॅटलिस्ट करण्याचं काम करतात, राईट. म्हणजे एका सबस्ट्रेटचं, एका रॉ मटेरियलचं एका नवीन प्रॉडक्ट्समध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी एन्झाईम रिॲक्शन कॅटलिस्ट करतात. आपल्याला हा एन्झाईमचा रोल माहिती आहे. ओके, आता सबस्ट्रेट आहे म्हणजे त्याचा एक फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, ज्यावेळी हा सबस्ट्रेट असणार आहे फॉस्फेट ग्रुप किंवा ADP असणार आहे, तर हा फॉस्फेट ग्रुप काय करतो, इथं 2 फॉस्फेट ग्रुप दाखवलेत बघा. तर हा आणि याच्यातला ह्या सबस्ट्रेटमधला एक फॉस्फेट ग्रुप काय केला जातो, ह्या ADP मॉलिक्यूलला दिला जातो आणि हा ADP मॉलिक्यूलला ज्यावेळी विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स, तर हा एन्झाईम काय केला जातो, इथं ब्रेकडाऊन करतो आणि यातला फॉस्फेट ग्रुप या ADPला दिला जातो. हा ADP एक त्याला फॉस्फेट ग्रुप मिळाला की त्याच्यापासून हा एन्झाईम इथं रिलीज झालेला आपल्याला बघायला मिळतं बघा. इथं एन्झाईम काय झालंय, रिलीज झालाय आणि त्यापासून एक ATP फॉर्म झालेला आहे मॉलिक्यूल, आणि जो रिमेनिंग सबस्ट्रेटचा जो पोर्शन आहे तो तर रिलीज झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आहे. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे की सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मध्ये काय होतं की एक फॉस्फेट ग्रुप असणार आहे, 2 कंपाऊंड्स किंवा 2 ग्रुप्स असलेले एक फॉस्फेटचं सबस्ट्रेट असणार आहे. त्याचबरोबर एन्झाईम्स काय करणार आहे, रिॲक्शन कॅटलिस्ट करण्याचं काम करतो आणि ह्या सबस्ट्रेटमधला एक फॉस्फेट ग्रुप ह्या ADP मॉलिक्यूलला दिल्यानंतर हा ADP इथून रिलीज होतो. त्याचबरोबर एन्झाईम निघून जातं आणि फायनल प्रॉडक्ट आपल्याला काय काय मिळणार आहे, तर एन्झाईम रिलीज तर होणारच आहे, त्याचबरोबर एक ATPचा मॉलिक्यूल इथं रिलीज झालेला आहे आणि त्याचबरोबर जे रिमेनिंग पार्ट असणार आहे सबस्ट्रेटचा तो इथं रिलीज झालेला आहे. तर हे सबस्ट्रेट आहे, हे प्रॉडक्ट आहे. तर अशा पद्धतीने हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनचं मेकॅनिझम आहे. ओके, दिस mechanism of ATP synthesis takes place at various steps during complete oxidation of glucose molecule in aerobic respirations, glycolysis and TCA cycle, and in fermentations this is an enzymatic transfer of phosphate group from an organic molecule to ADP to form ATP. This occurs in the cytoplasm of cells during glycolysis in mitochondria during the Krebs cycles. जसं मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर्समध्ये सांगितलं की ग्लायकॉलिसिस हा एक काय आहे की ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन करण्यासाठी एक सेल काय करते, एक स्पेसिफिक टाईपचा पाथवे फॉलो करते, त्याला ग्लायकॉलिसिस आपण असं म्हणतो. तर ह्या ग्लायकॉलिसिस आहे. त्याचबरोबर TCA सायकल तुम्ही जस्ट 12th मध्ये स्टडी केलेला आहे की ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिडचा पाथवे. तर ह्याच्यामध्ये काय, हे जे दोन्ही पाथवे आहेत ग्लायकॉलिसिस आणि TCA पाथवे किंवा सायकल, तर हे एरोबिक किंवा दे रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर देअर कम्प्लिशन ऑफ पाथवे. तर सेल काय करते की हे एरोबिक रेस्पिरेशनच्या वेळी हे ग्लायकॉलिसिस किंवा TCA सायकल किंवा हे पाथवे फॉलो करते फॉर द ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल और मॅक्रो मॉलिक्युल्स टू फॉर्म और टू जनरेट एनर्जी. ओके, तर त्याचबरोबर इन फर्मेंटेशन प्रोसेस इथं म्हटलेलं आहे. तर हे फर्मेंटेशन प्रोसेस यूज करून देखील सेल काय करते की एनर्जी तयार करते. ओके, तर हे फर्मेंटेशन आहे. तर कम्प्लीट इथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन अगदी लो असणार आहे किंवा अनएरोबिक कंडिशन्समध्ये ही फर्मेंटेशनची प्रोसेस कॅरी आउट केली जाते. तर आपण काय बघितले हे मेकॅनिझममध्ये की सेल आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करणार आहेत की ग्लायकॉलिसिस आणि TCA हे एरोबिक रेस्पिरेशनच्या मध्ये हे पाथवे फॉलो केल्या जातात आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होऊन
केमिकल बॉन्डचं ब्रेकडाऊन होतं आणि तिथं ATP मॉलिक्युल्स किंवा एनर्जी तयार होते आणि त्याच्यापासून प्लस सिंपल आणि सिंपल मॉलिक्युल्स तयार होतात. ओके, त्याचबरोबर फर्मेंटेशन अनारोबिक कंडिशन्समध्ये देखील एनर्जी तयार केली जाते. ओके, नेक्स्ट आहे दिस इज अन एन्झायमॅटिक ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल टू ADP टू फॉर्म ATP. जस्ट आपण ह्या डायग्राममध्ये बघितलेलं आहे की एन्झायमॅटिक ट्रान्सफर असणार आहे किंवा त्या एन्झाईममुळे काय होतं की एक फॉस्फेट ग्रुप किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल फॉस्फेट असणार आहे, तो ADP कडे ट्रान्सफर होतो आणि हा ADPचं नंतर ATP मध्ये कन्व्हर्जन होतं आणि सेल काय करते हे ग्लायकोलिसिसचे पाथवे असू दे किंवा TCA सायकल आहे किंवा क्रेब्स सायकल्स म्हणतो आपण त्याला. तर हे जे पाथवे आहेत तर सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या रिॲक्शन्स किंवा ह्या पाथवे फॉलो केले जातात. तर हे अशा पद्धतीने हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनची मेकॅनिझम आहे. नेक्स्ट आपण बघूया, इथं रिॲक्शन सांगितलेले आहे. ओके, तर आपण ही रिॲक्शन बघूया. द ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट अंडरगोज ऑक्सिडेशन अँड इनकॉर्पोरेशन ऑफ फॉस्फेट ग्रुप टू yield high energy compound called 1,3-diphosphoglycerate. The high energy phosphate on carbon 1 on 1 1,3-diphosphoglycerate is donated to ADP to yield ATP. ओके, तर इथं आपण बघू शकतो रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये इथं दिलेलं आहे. 3-फॉस्फोग्लिसरेटमध्ये काय होणार आहे की हा एन्झाईम जो आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट डिहायड्रोजिनेज हा एन्झाईमचं नाव आहे. हा एन्झाईम काय करणार आहे की या 3-फॉस्फोग्लिसरेट मॉलिक्युलला एक फॉस्फेट ग्रुप डोनेट करणार आहे. त्यामुळे NADचं कन्व्हर्जन ADP मध्ये होतं आणि त्याच्यापासून 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मॉलिक्युल तयार होतं. आता 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मॉलिक्युल म्हणजेच काय की याच्यामध्ये ह्या कंपाऊंड्समध्ये 3 कार्बन ॲटम्स असणार आहेत आणि 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट का म्हटले तर आपण बघूया की याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स असतात आणि जो इथं फॉस्फेट ग्रुप या एन्झाईमनं डोनेट केलेला आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट डिहायड्रोजिनेज एन्झाईमनं, तो फॉस्फेट ग्रुप काय करतो की फर्स्ट कार्बन ॲटमला जाऊन बाइंड होतो. ओके, आणि तर म्हणून याला 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट असं म्हटलेलं आहे. ओके, असे 2 फॉस्फेट ग्रुप याच्याकडे असणार आहे, तर म्हणून त्याला 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट असं म्हटलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट आहे एन्झाईम फॉस्फोग्लिसरेट कायनेज. फॉस्फोग्लिसरेट कायनेज they work in between 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मॉलिक्यूल अँड 3-फॉस्फोग्लिसरेट. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं की ADPला एक फॉस्फेट ग्रुप डोनेट करतो फॉस्फोग्लिसरेट कायनेज आणि त्याच्यापासून ATP फॉर्म होणार आहे. नेक्स्ट, conversion of 3-phosphoglycerate to 2-phosphoglycerate by phosphoglyceromutase for transfer of phosphate from third. ओके, आपण ही रिॲक्शन बघूया जेणेकरून तुम्हाला लगेचच लक्षात येईल. इथं काय होणार आहे की हा जो लास्ट प्रॉडक्ट इथं आपण बघितला त्याचं कन्व्हर्जन 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये होणार. आता 3-फॉस्फोग्लिसरेटचं 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये कसं कन्व्हर्जन होणार आहे, जसं आपण बघितलं की 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचं मॉलिक्युल असणार आहे. फर्स्ट कार्बन ॲटमला एक फॉस्फेट ग्रुप असणार आहे आणि थर्ड कार्बन ॲटमला एक फॉस्फेट ग्रुप होता असं पण बघितलेलं. मग इथला फॉस्फेट ग्रुप काय केलं जातं की इथला एक फक्त पोझिशन चेंज होते आणि तो फॉस्फेट ग्रुप सेकंड कार्बन ॲटमला येऊन बाइंड होतो, म्हणून इथं याला काय म्हटलेलं आहे 2-फॉस्फोग्लिसरेट असं म्हटलेलं आहे. आता ही ज्यावेळी रिॲक्शन होते त्यावेळी एक वॉटर मॉलिक्यूल काय होतो रिलीज झालेला आहे. ओके, आता इथं नेक्स्ट जो फायनल प्रॉडक्ट आहे तो काय होतो PEP. PEPचा लॉंग फॉर्म असा आहे फॉस्फोइनॉल पायरुवेट. ओके, तर नेक्स्ट ADP आहे इथं. आता इनॉल पायरुवेट म्हणजेच काय, ज्यावेळी ग्लायकोलिसिस पाथवे होतो त्यावेळी ग्लुकोज 6-फॉस्फेटचं कन्व्हर्जन किंवा ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट
मॉलिक्युल्समध्ये होतं आणि त्याचे ATPचे काही मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात. ओके, तर इथं फॉस्फोइनॉल पायरुवेटचं कन्व्हर्जन नंतर पायरुवेटमध्ये होतं आणि इनॉल फॉस्फेट आहे, इनॉल निघून जातो. परत फॉस्फेट जो आहे तो ATPकडे ट्रान्सफर होतो आणि त्याच्यापासून ATPचं जनरेशन होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मेथड यूज करून किंवा पाथवे यूज करून सेल काय करते, ATP किंवा एनर्जी तयार करते. ही एनर्जी तिच्या फर्दर प्रोसेससाठी सेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतो. ओके, तर नेक्स्ट स्लाइड आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं की it is also known as electron transport linked phosphorylation. This metabolic pathway in cells use enzymes to oxidize nutrients, thereby release energy which is used to produce ATP. Okay, in most eukaryotes takes place inside mitochondria. All aerobic organisms carry out oxidative phosphorylation. Oxidative phosphorylation म्हणजेच काय, by using oxidative respirationच्या दरम्यान काय करते, सेल ADP तयार किंवा ATP मॉलिक्यूल तयार करते. आता इथं किंवा न्यूट्रियन्स तयार होणार आहेत. आता युकॅरियोट्समध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी एरोबिक रेस्पिरेशन्स केलं जातं किंवा हे सगळी जी प्रोसेस असणार आहे युकॅरियोट्समध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार आहे. ओके, आणि तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे रिॲक्शन्स फॉलो केली जाते. आता ड्युरिंग ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन रिॲक्शनच्या वेळी काय होतं की इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम इलेक्ट्रॉन डोनर्स टू इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स सच एज ऑक्सिजन्स. These are redox reactions which release energy and use for ATP formation. तर ह्या ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन्समध्ये काय होतं की ऑक्सिजन जो मॉलिक्यूल आहे ॲज अ तिथं इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा इलेक्ट्रॉन एक्सेप्टर म्हणून काम करतो आणि ही यावेळी काय होतं की एनर्जी तयार केली जाते आणि ATPचं फॉर्मेशन होतं. आता ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये बघायचं आहे. द रेडॉक्स रिॲक्शन्स इन युकॅरियोट्स आर कॅरिड आउट by series of protein complexes within inner membrane of mitochondria. Whereas in prokaryotes, these proteins are located in cell membrane space. It involves flow of electrons from reduced coenzymes as NADH, FADH2 through membrane-bound carriers. The sequence of carriers that mediates between oxidation of substrate and the reduction of terminal electron acceptors is termed as respiratory electron transport chain. The present knowledge of respiratory ETC is derived from knowledge of ETC of mitochondria. ओके, की आपल्याला आता पण जस्ट बघितले की तुम्हाला माहिती आहे की ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय केले जाते की इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात किंवा इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले जातात आणि हे इलेक्ट्रॉन्स कॅरी करण्यासाठी एक पर्टिक्युलर टाईपचे मॉलिक्युल्स देखील त्या पाथवेमध्ये असतात. आपल्याला हे जनरल प्रिन्सिपल किंवा हे मेकॅनिझम माहिती आहे. ओके, तर याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये एन्झाईम्स कुठले असणार आहेत तर NADH किंवा FADH हे एन्झाईम्स इथं काम करत असतात ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. तर ज्यावेळी ETC किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन युकॅरियोट्समध्ये होत असते त्यावेळी ATPचं जनरेशन कसं होणार आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट किंवा व्ह्यूज झाल्यामुळे तुम्हाला त्या सोपं जाईल ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन कसं होतं. तर नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. तर ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की 4 कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत आणि ह्या 4 कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत. त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉन्स डोनेट करणारे मॉलिक्युल्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन कॅरी करणारे काही मॉलिक्युल्स आहेत आणि हा जो रिएजन दाखवलेला आहे तुम्हाला जे
ब्ल्यू कलरचे जे दाखवलेले आहेत ते सगळे कॉम्प्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्स याच्यामध्ये 4 आहेत. कॉम्प्लेक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आणि लास्टचा जो एक दाखवलाय तो ATPase एन्झाईम दाखवलेला आहे. ओके, आता या ATP एन्झाईम्समध्ये काय होतं की हा एन्झाईमच रिस्पॉन्सिबल आहे फॉर द जनरेशन और फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल. ओके, तर ओके, तर हे जी डायग्राम आहे ही ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनची आहे. तर इथं 4 कॉम्प्लेक्स दिलेले आहेत. कॉम्प्लेक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आणि हे ATP एन्झाईम आहे. तर हा जो रिजन दाखवलेला आहे हा रिजन कोणता आहे तर इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. कोणता सांगितला? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. तर आणि त्याचबरोबर हा काय आहे? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आणि इथला आहे तो इंटरमेम्ब्रेन स्पेस. तर असे 3 रिजन्स आहेत यामध्ये आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये हे 4 कॉम्प्लेक्स असणार आहेत. तर यामध्ये ह्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समधून काय करतात हे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समधून हायड्रोजन आयन काय केले जातात की इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये हे हायड्रोजन आयन रिलीज केले जातात. हे कॉम्प्लेक्स रिलीज करतो आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे ह्याच्यामध्ये FAD, FES असे मॉलिक्युल्स असतात ह्या कॉम्प्लेक्समध्ये. आणि म्हणजेच काय FAD किंवा NAD हे जे आहेत हे मॉलिक्युल्स आहेत ते ॲज अ इलेक्ट्रॉन डोनर म्हणून काम करतात ह्या कॉम्प्लेक्समध्ये. आता एक हू कॅरी कॉम्प्लेक्स फर्स्ट टू सेकंड इलेक्ट्रॉन्स किंवा एका कॉम्प्लेक्सपासून दुसऱ्या कॉम्प्लेक्सकडे हे इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम कोण करतात तर हे कॉनिन आहे किंवा युकॅरियोट्समध्ये मोस्टली सायटोसिन्स किंवा युबिक्युओनिन असे मॉलिक्युल्स असतात ते इलेक्ट्रॉन्स कॅरी करतात. ओके, तर इथं म्हटलेलं आहे हे कॉनिन किंवा सायटोक्रोम C आहे ते इलेक्ट्रॉन्स कॅरी करतात एका कंपाऊंड्सपासून दुसऱ्या कंपाऊंड्सकडे. आणि हे कंपाऊंड्स काय करतात की इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये जे हायड्रोजन आयन आहे ते इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज करतात. आणि हा जो रिजन सांगितला आहे तो तुम्हाला इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये हे कॉम्प्लेक्स असणार आहेत. ओके, तर हे हायड्रोजन आयन काय करतात मायटोकॉन्ड्रियल इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज करतात हायड्रोजन आयन. आणि ज्यावेळी हे हायड्रोजन आयन इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये ज्यावेळी मॅक्झिमम येणार आहेत त्यावेळी हा ATPase एन्झाईम काय करतो की इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये असलेले सगळे हायड्रोजन आयन यूज करतो आणि ते ह्या एन्झाईममधून परत येतात मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. आणि हे येत असते काय होतं की ATPचं कन्व्हर्जन परत त्याच्यामध्ये एक फॉस्फेट ग्रुप येऊन ॲड होतो आणि त्याच्यापासून ATP मॉलिक्यूल तयार होतो. ओके, तर अशा पद्धतीने हे कॉम्प्लेक्स किंवा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जो पाथवे आहे तो सेलमध्ये फॉलो केला जातो. तर आणि हा फायनली ATPचा मॉलिक्यूल तयार होतो. तुम्हाला ही ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असू दे किंवा सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन असू दे तुम्हाला इन डिटेल परत सेकंड इयरला देखील सेमिस्टर 3ला असणार आहे. तर या लेक्चर्समध्ये आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन त्याचं मेकॅनिझम प्लस सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनचं मेकॅनिझम बघितलेले आहे. तर आपण आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. तर या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.